असा गुरुर मी केला बघा उद्धार माझा झाला र झाला. बाबा बंगाला फिरून आला रे ना. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतायत ते 19 धावा आहेत. ऋतिकला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना याचं एक महागडं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 19 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर आता करण आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर मयूर. मयूरकडून खूप मोठ्या अपेक्षा नेहमीच मोर्या प्रतिष्ठान जायगाव हा संघ ठेवत असतो आणि तो फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये कॅश प्राइज आहे या क्रीडा स्पर्धेत. द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 15, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 10,000 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत करण या खेळाडूला. करणचा हा चेंडू लाईन लेंथ इथे सुंदर अशी ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 19 धावा धावपलकावर ज्या मात्र आहेत. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. लेग बायचा इशारा आला पंचांचा. 20 धावा धापलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण दुसरं पाहतो. करणची गोलंदाजी आणि समोर असलेला फलंदाज शुभम त्याची फटकेबाजी हे आपल्याला पाहायचं. सकाळचं सत्र दिवस क्रमांक 3 मधील ओम साई ठुणे आणि माऊली स्पोर्ट व्यापारी आयोजित ही क्रीडा स्पर्धा. तिसरा बीमर सकाळपासून, मला वाटतं तिसऱ्या दिवसामध्ये धर्मेंद्र वर्मा सर आले, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड बनलाय 29 कॅचेस जे मात्र ड्रॉप आहेत. आणि आता सध्याच्या घडीला या पहिल्याच मॅच मध्ये दुसऱ्या षटकात 3 नॉन बॉल आलेत. इथे टाकलेला चेंडू फ्रीडचा, त्याचा फायदा उचलू शकत नाहीये शुभम. चांगला बॉल राहिलाय. गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला करण. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. भीमर आला तदनंतर कमबॅक करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. निर्धारित 5 षटकांची लढत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. करणचा बॉल शुभम साठी मोठा फटका घ्यायचा. शुभमला प्रॉपर कनेक्शनच होत नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा लेग बायचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी राहिली करणचे. एक भीमर वगळता त्याने आपल्या गोलंदाजी मधून आपल्या नाथ प्रतिष्ठान कांदळीचं नाव सध्याच्या घडीला दुमदवतोय. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्य हे आपल्याला पाहायला मिळतं. 22 धावा धावपलकावर. करणचा बॉल, इथे हिट विकेट ची शिकार आणि फलंदाज आता बाद होतील ते मयूर. मोठा धक्का, ही आवश्यकता होती का? हाच फार मोठा प्रश्न चिन्ह आहे. या क्रीडा स्पर्धेतला पहिला हिट विकेट तो ठरतोय मयूर. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये करणची गोलंदाजी जबरदस्त. धावपलकावर धावा आहेत 22. चांगली गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला नाथ प्रतिष्ठान कांदळीची. करणचा बॉल, फटका सुंदर आहे करणच्याच बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. शुभमने नकार दिला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर 23 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मोरिया प्रतिष्ठान जायगाव संधी देवा डीजे अमीरला.
संघ धावसंख्या धावपलकावर आपण पाहताच सध्याच्या घडीला 27. फुलटॉस फटका तिथे सुंदर क्षेत्ररक्षक आलेत आता बॉलवर एक सिंगल आली दुसरीचा प्रयत्न नाही. मैदानामध्ये चांगली फलंदाजी केली करण या खेळाडूने त्याला साथ देणं गरजेचं राहील. बॅटर शुभमला धावपलकावर धावसंख्या आपण पाहतायत 28 धावा. मोर्या प्रतिष्ठान जायगाव त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी हे दोन संघ एकमेकांच्या समोर आहेत. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 29 धावा. बबलूची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. पंचांचा डेड बॉलचा इशारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न. एकच धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. संघा धावसंख्या धावपलकावर वाढते 30 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती जशी 5 षटकं कंप्लीट होतील आपण टॉस साठी संपर्क साधायचा. सोनगाव आणि केटी बॉयज खेळले तळवली. साईल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर 4थ्या षटकामध्ये. बाबा त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. वेळ 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 वाचवणं गरजेचं आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 33 या धावसंख्येवर. निर्धारित आपण पाहतोय 5 षटकांच्या लढती पहिल्या फेरीमध्ये आपण खेळतो. त्यानंतर सेकंड राऊंड 4 षटकं आणि क्वार्टर फायनलची जी लढत आहे जसा वेळ असेल 3 किंवा 4 मॅक्झिमम. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर.
शुभमच्या पाठमधून जबरदस्त टोला षटकार. ते अजून एक शुभमच्या बॅट मधून फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. समालोचन कक्षाला सलामी देणारा ठोकलाय शुभमने षटकार. असताना बॅटर शुभम, मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये गौरव पाणी घेऊन गेले, काहीसा कानमंत्र दिलाय आणि त्याचा वापर सध्याच्या घडीला शुभम करतोय. एक जबरदस्त फटकेबाजी. सध्याच्या घडीला शुभमच्या पाठमधून 2 षटकार आलेत. इथे टाकलेला हा फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शुभमच्या खेळीचा अंत. साहिलला यश. फलंदाज फील्ड. ते खराब. 2 धावा. मोर्या प्रतिष्ठान जायगाव. आता जर तुमच्या खेळाडू कक्षामधून एक आवाज आला 1 तर धावांची पेनल्टी 5. 5 धावांची पेनल्टी. इथे टाकलेला हा चेंडू लाईन प्लेन तिथे पाहावी लागेल. एसटी रक्षण देखील खराब राहिलं. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. व्हाईट बॉल +1. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 50 अप. मोर्या प्रतिष्ठान जायगाव 50 धावा धावफलकावर आहेत. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं. टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव कडून सध्याच्या घडीला करण ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतात ती 50 धावा. संधी देवा डीजे अमीरला ताबडतोब क्षेत्ररक्षण. चेतन मैदानाच्या आत आहेत आणि चेतन जर षटकार खेळत असेल, नाव गुपित ठेवा, पण ते षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चेतनला. इथे टाकलेला हा चेंडू बागफुटला गेले. काय नजाकत आहे. काय नजाकत पाहायला मिळाली चेतनच्या बॅट मधून. काय षटकार पाहता तुम्ही. इथे चौकार पहा. अतिशय क्लासिकल खेळलाय. चेंडू सीमा पार. चेतनच्या बॅट मधून 4. चौपन्न. 54 ऑन द बोट. इथे फुलटॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर.
तिसऱ्या चौथ्या आठेमध्ये त्यांनी बॉल कलेक्ट केलाय. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 55. प्रथम बॅटिंग करत असताना मोरिया प्रतिष्ठान जायगाव समोर नाथ प्रतिष्ठान कांदळी हा संघ आपण पाहतायत. बबलू तयार. बबलूचा बॉल आडव्या बॅटनं सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आता बनतील दर्शक. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. धर्मेंद्र वर्मा सर यांचा इशारा. 4 रन चौकार. संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 59. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर राईज होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस साठी संपर्क साधा टीम सोनगाव आणि त्यांच्या विपक्ष केटी बॉयज खेळले तळवली. गोलंदाज तयार. बबलू. अजून एक चेंडू डॉट. एकोणसाठ धावा धावफलकावर. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मध्ये. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे रन आउट. धावफलकावर धावसंख्या 61. 61 विजयासाठी 62 धावांचं लक्ष. टॉस आपण करणार आहोत. सोनगाव संघाचा बॉयज खेळले तळवली. कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. केटी बॉयज खेळले तळवली. जयदेव चला टॉस साठी. पाखरू टॉस साठी कॅप्टन पाठवा. टॉस साठी संपर्क साधा ही विनंती असेल. चला टॉस साठी लगेच. केटी बॉयज खेळले तळवली. मान्यवरांच्या शुभस्य आपण हा टॉस जो मात्र करतोय. एका बाजूला खेळले तळवली हा संघ केटी बॉयज आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल सोनगाव. यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करू मान्यवरांच्या शुभ असते. टॉस का बॉस या कक्षामध्ये केटी बॉयज आणि त्यांच्या विपक्ष टीम मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सोनगाव. या दोन्ही संघ दरम्यान आपण टॉस करतोय. काय निर्णय. कोणी जिंकला टॉस. सोनगाव संघाने टॉस जिंकला. निर्णय सोनगाव टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगला आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात राजेश मुकणे सर यांचा आवाज. धन्यवाद. मित्रांनो आपण पाहताय ओमसाईड हुनेबा मावली स्पोर्ट्स मानिवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक आणि या चषकाचा आता तिसरा दिवसातील पहिली मॅच जी मात्र आपण पाहिलेली आहे. पहिला डाव आपण पाहिला जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम मोरिया प्रतिष्ठान जायगाव आणि 5 षटकामध्ये धावा बनवल्या. तब्बल 61 धावा बनवल्या गेल्यात. 62 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दाता बापा गणराला नमन करून त्याचबरोबरीनं
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती त्यांना देऊ या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. त्याचबरोबर आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून समालोचन कक्षामधून मी राजेश मुकणे करतोय आजच्या दिवसातील पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, जिथे 62 धाब्यांचा टार्गेट सेट केलं गेलंय. आणि आजच्या दिवसामध्ये नवीन स्कोरर जे मात्र आपल्याला जॉईंट होत आहेत, गुड्डू दळवी इन ऍक्शन मध्ये आपल्याला ते देखील आज पाहायला मिळतील. समीक्षा 11 पर्याय संघाकडून, जिथे मोहन गोले देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सो 62 धाब्यांचा टार्गेट या पहिल्या मॅच मध्ये सेट केलं गेलंय नाथ प्रतिष्ठान कांदली या क्रिकेट संघासमोर. इथे विचार केला बॅटिंग लाईनअप तर बबलू अर्थात नानंदजी गोलंदाजी बॅटिंग या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली जर झाली तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रंगत वाढेल, कारण हा हुकुमाचा एक काय तर एका बाजूला मयूर देसले यांचा 2 ओव्हरचा स्पेल हा देखील भरपूर महत्वाचा असेल. आमचे अंपायर सज्ज होत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता धर्मेंद्र वर्मा सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या सोबतीला खऱ्या अर्थानं कलमखांडे गावाचा सुपुत्र अर्थात दिनेश कापडी सर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियल टेक्निकल टीम आमच्यासोबत सज्ज झाली आहे. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये नवीन स्कोरर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गुड्डू दळवी, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करू. मॅच ऑन. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 62 धाब्यांचा टार्गेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुभम देसले हा तयार होतो रॅडम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज बबलू अर्थात नानाच्या बाड मधून चेंडू सीमा पार. दुसऱ्या डावाला सुरुवात. षटकार. बॅटर बबलू न मी प्रथमतः म्हणत होतो की या फलंदाजीची बॅटिंग भरपूर महत्वाची आहे नाथ प्रतिष्ठान कांदलिया क्रिकेट संघासाठी. दूसरा बॉल यू मिस. आई विल बी डेफिनेटली हिट. फर्नीचर डिस्ट्रॉय. डांडी गोल. ईट का जवाब पत्थर के साथ. एक तेरी तो एक मेरी. दुसऱ्या बॉल वरती लेग स्टिक वाकवली आहे फलंदाज बाद.
प्लेस विकेट आता शुभमने कॅरी केली आहे या दुसऱ्याच बॉल वरती, जिथे पहिल्या बॉल वरती षटकार आला त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि कमबॅक झालंय कसं. इथे नानाची विकेट आली आहे. पहिला धक्का लागत असताना नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये आता इथून भागीदारी करावी लागेल. चांगला बॉल, फटका दर्जेदार राखी, तिथे क्षेत्ररक्षक तयार. तू चल मैं तेरे पीछे आया हे सांगत असताना रोहित देखील आता डगआउटचा शिकार. फलंदाज बाद. सो मच आमिर. बॅक टू बॅक 2 विकेट या मॅच मध्ये जात असताना आता खऱ्या अर्थानं 440 चा करंट लागत असताना या मॅच मध्ये नाथ प्रतिष्ठान कांदे संघाला, कारण 2 आता हुकुमाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला आहेत. ऋतिक येत आहेत नवीन फलंदाज आणि इथे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गोलंदाज शुभमनं तर नितीन देसले यांच्याकडनं 500 आणि अजित देसले यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक इथे हॅट्रिक बॉल, 2 बॉल वरती 2 विकेट आता कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज शुभम. इथे चांगला बॉल पुश केला, चेंडू हवेत, हॅट्रिक होईल का? यस, इट इज हॅट्रिक झालेली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ऋतिक देखील आता पहिल्याच बॉल वरती बाद होताना पाहायला मिळतो. गुड बॉलिंग. प्रेक्षक वर्गानं या ठिकाणी प्राइज लावलं होतं, ते प्राइज जमा करा प्लीज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते प्राइज जमा करायचं आहे. अजित देसले आणि त्याचबरोबर नितीन देसले यांना तब्बल हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, 500 रुपयाचं. आणि खऱ्या अर्थाने ती हॅट्रिक कंप्लीट झाली या पहिल्याच मॅच मध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज शुभम देसले जिथे वारंवार लिडिंग फ्रॉम द फ्रंटचं काम करतो मयूर देसले, परंतु इथे जिम्मेदारी दिली होती आणि ती जिम्मेदारी खऱ्या अर्थानं पार पाडत असताना गोलंदाज शुभम देसलेला आपण पाहताय. इथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल येतोय. धर्मेंद्र वर्मा यांचा सरांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस, इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची. टोटल 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे पत्त्यांचा डाव जसा कोसळावा तसा पहिल्याच ओव्हरमध्ये नाथ प्रतिष्ठान कांदली संघाचा डाव या मॅच मध्ये कोसळलाय. आता इथून भागीदारी करावी लागेल. ज्या ज्या फलंदाजावरती भरपूर सारं जिम्मेदारी होती ते फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला आहेत. इथे पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. 1 मोर व्हाईट बॉल. लेग स्टिकला पुन्हा एकदा मिस करत असताना हा व्हाईट बॉल फेकला जातोय. हिरामन हा नवीन फलंदाज दाखल झाला आणि याच्यावरती भरपूर सारं लक्ष असेल. एक विस्फोटक दर्जाचा बॅटर म्हणून मिडल ऑर्डर मध्ये या फलंदाजाची ख्याती आहे. आता इथून बॅटिंग करावी लागेल कारण 3 मोठ्या विकेट तुम्ही गमावलात. इथून भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहताय महेंद्र. आता इथून भागीदारी करावी लागेल. 8 धावा फलकावरती आहेत. शुभमनं खऱ्या अर्थानं मन जिंकली आहेत आज या पहिल्याच मॅच मध्ये. शुभमचा हा बॉल जिथे विकेट हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आणि त्यानंतर विकेट जर आपण पाहिली हॅट्रिक केली त्याने व्हाईट बॉलची. 9 धावा फलकावरती आहेत. ज्याच्या वेळेस शुभमच्या समोर उजव्या हाताचा फलंदाज होता तिथे लाईन चांगली पाहायला मिळत होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताचा फलंदाज हिरामन त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लाईन लेन थोडीशी बिघडली आहे. गोलंदाज शुभम देसलेला आपण पाहताय रनवे वरती. यावेळेस चांगली गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. थोडासा रनवे मध्ये व्यत्यय येत असताना पंच आमच्याकडे वळतायत. दर्शवलं की चेंडू डेड बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 9 धावा फलकावरती आहेत. जिथे पहिल्याच बॉल वरती बबलूच्या बॅट मधून षटकार आला आणि त्यावेळेस असं वाटलं होतं की हा ओव्हर कमसे कम 20-22 धाब्यांपर्यंत जाईल. तिथून कमबॅक. ओहो हो, इथे पुन्हा एकदा 3 चेंडू आपण जर पाहिले तर लेग स्टिकला मिस करत होते आणि यावेळेस ऑफ स्टिकला मिस करत असताना हा लगोपाठचा 4था व्हाईट बॉल जो मात्र फेकला जातो गोलंदाज शुभम देसलेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. जिथे अतिरिक्त 1 धाव
ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड फायनली डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत, जिथे 62 धाब्यांचं खऱ्या अर्थानं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव करत असताना या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या. चांगला बॉल आहे, इथे इनवाईट केलं होतं ओव्हरपिच बॉल, थोडीसं व्हेरिएशन आपण पाहिलं या बॉलवरती आणि फायनली गोलंदाजाचा मिनी कमबॅक या बॉलवरती राहिलेला आहे. चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो आहे. समोर विस्फोटक दर्जाचा फलंदाज हिरामनला आपण पाहताय, मिडल ऑर्डरचा बादशाह आपण असं म्हणू आणि इथून त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल. इथे जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं चांगला फेकला जातोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला आणि तिथे जर आपण पाहिलं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजानं तब्बल 10 चेंडूचा वापर केला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10 आणि विकेट गमावलेले आहेत त्या तब्बल 3. यस DJ अमीर. सो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे, जिथे धावा आहेत धावफलकावरती तब्बल 10. 3 विकेट गमावलेले आहेत या दुसऱ्या डावामध्ये. मयूर देसले येत आहेत. जण आपण पाहिलं तर वन ओव्हर जो लिडिंग फ्रॉम द फ्रंट, जिथे पहिल्या ओव्हरला सुरुवात करतो, परंतु इथे जिम्मेदारी होती शुभम वरती आणि कर्णधाराच्या जिम्मेदारीवरती हा गोलंदाज खऱ्या अर्थानं खरा उतरला आणि जिथे 10 धावा देत असताना तब्बल 3 विकेट त्यानं कॅरी केलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहताय महेंद्र आहे. मयूर देसले पहिला फुल लेनचा बॉल आडव्या बॅटनं फटका सजवला मिड विकेटला, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कडनं थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळते. झेल तिथे सुटलाय आणि गोलंदाजाचा दिल मात्र पहिल्याच बॉलवरती तुटलाय. 2 धावा येतात आणि 2 धाव्यांच्या मधीन धावफलक 12. पहिल्याच बॉलवरती झेल तिथे सुटताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर तयार. मयूरचा हा बॉल फटका दमदार आहे, पॉइंटला बीट खऱ्या अर्थानं केलं जात होतं, परंतु क्षेत्ररक्षक आला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल. गुड फिल्डिंग. इथे जर चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला असताना तर बाउंड्री लाईनचा वेज या चेंडूने घेतला असता, परंतु जर त्याला महत्व नाहीये, फील्ड झाला चेंडू तोपर्यंत ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याच्या मधीन धावफलक 13 या आकड्यावरती. इथे प्रयत्न चांगला राहिला होता मयूर देसलेचा. व्हाईट यॉर्कर त्यानं अटेम्प्ट केला होता. अटेम्प्ट करत असताना हिरामनच्या बाडमधून हा फटका चांगला सजवला होता त्याने देखील, परंतु एकच धाव जी मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार. मयूर देसले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरचा हा बॉल इथे शॉर्ट फाईन लेग कडनं पुन्हा एकदा मिस्टेक व्हायला मिळते. या ओव्हर मध्ये आपण पहिलं भरपूर सारे मिस्टेक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण हिरामनचा विकेट खऱ्या अर्थानं मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघासाठी भरपूर महत्वाचा आहे, कारण हा फलंदाज 5 ओव्हर पर्यंत जर खेळला ना तर मॅच आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद हा फलंदाज ठेवतो. जिथे सिंगल आली टीमची टोटल एका धाब्याने पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर लॉबीच्या बाकी चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक फिंगर रोल केले होते, नो बॉल पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि एक अतिरिक्त धाव प्लस पुढील बॉल फ्री हिटचा. इथे संधी आहे आता फलंदाज जर आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र आहे आणि भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. मयूरचा बॉल लाईन चांगली हार्ड लाईन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल. इथे जर आपण पाहिलं तर फ्ली हिट बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे लाईन मयूर देसलेची चांगली सराव आपल्याला पाहायला मिळतो. मयूर देसल्याचा वारंवार आणि इथे गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. डॉट बॉल त्यानं फेकलाय, पुन्हा एकदा तयार गोलंदाज. मयूरचा हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतात, दर्शवलं की चेंडू वाईट आहे आणि वन बाउन्सचा कॉल देखील पंचाने या ठिकाणी गोलंदाजाला दिलेला आहे. फलंदाज तयार. मयूरचा हा बॉल हॅमर केला, फटका दर्जेदार आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये, खेळाडू दूरवरनं आला, एक्स्ट्रा कव्हर वरनं चेंडूला गॅदर केलं. थोडीशी जर आपण पाहिली
तर 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 2 धावा येतात आणि बॅटरना स्पेशली कॉल आहे की आपण ज्यावेळेस सेकंड रन घेता त्यावेळेस विकेटच्या बाहेरून धावा प्लीज. विकेटवरनं दुसरी धाव घेऊ नका. आयोजक कमिटीच्या वतीनं हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. हा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 2 धावा येतात. टीमची टोटल 2 धावांच्या मदतीनं 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधला जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर धावा आहेत 18. मयूरचा हा बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. चेतन चेंडूच्या खाली पकडला जाईल झेल आणि या मॅच मध्ये धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. सो पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी समाप्त झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहे तब्बल 18. सो तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम देसले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला पहिला ओव्हर मॅजिकल स्पेल त्यानं हाताला जिथे 10 धावा खर्च करत असताना 3 मोठ्या विकेट या दुसऱ्या डावामध्ये त्याने कॅरी केलेला आहे आणि तोच आपल्या स्पेलचा दुसरा ओव्हर घेऊन खऱ्या अर्थानं रनवे वरती तयार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थानं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हिरामन फुल लेनचा बॉल फटका इथे जर आपण पाहिला तर चांगला सजवला. फटका चांगला. दुसरा धाव्याचा प्रयत्न. चेंडूवरती मयूर देसलेला रनआउटची संधीचं केलं जाईल. सोनं आल्या पाऊली परतला माघारी. ना बाकी फलंदाजाचं सागर. फलंदाज बाद.
इथे लाईन चेक केली जाईल. वन मोर व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कांदले टीम आपले आपण डगआउट मध्ये सेट व्हा, उभे राहू नका. आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय आणि डगआउट मधून कोणीही आवाज करू नका. इथे पुन्हा एकदा जो मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर खऱ्या अर्थानं आता गोलंदाजावरती क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचे 3 व्हाईट बॉल जे मात्र फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं 2 चौकार देखील आपण पाहिलेले आहेत. 43 धावा धाव फलकावरती अजूनही 19 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गौरवला आपण पाहताय, त्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे, परंतु इथे गौरवचा हा बॉल सलगचा चौथा बॉल. वाईट लाईन मिळत नाही, अजूनही लाईन तो शोधतोय आणि जर आपण पाहिलं तर खराब लाईन आणि लेंथ वरती आणि ज्या ज्या वेळेस फलंदाज समोर हिरामन उभा असतो ना त्या वेळेस या मॅच मध्ये आपण पाहिलाय की जिथे शुभमन देखील त्याच्या समोर सलगचे 4 बॉल वाईट फेकले होते आणि गौरवने देखील 4 बॉल सलगचे वाईट त्याच्या समोर फेकलेले आहेत. हिरामन तयार. जय आणि पराजयाचं अंतर म्हणजे हिरामन. इथे चांगला बॉल आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पाहता पाहता या बॉल वरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. .46 46 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे या ओव्हर मधला. गौरवचा हा बॉल स्लॉट मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. नाव आहे हिरामन. जय आणि पराजयाचं अंतर म्हणजे हिरामन. चेंडूला फेकून दिला वाईडिश. लॉंग ऑनच्या बाहेर सीमा पार. क्रुशियल मोमेंट वरती ठोकला हा षटकार. 6 धावा. दहा धावेची गरज. मी प्रथमताच म्हणालो होतो की जोपर्यंत फलंदाज हिरामन सहा बॉल 10 धावा आणि टाइमचा विचार आपण केला तर 4 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्ही 22 मिनिटांचा टाइम घेतलेला आहे. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपले 4 खेळाडू असतील. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू, कारण 4 ओव्हर हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा टाइम आम्ही इथून काउंट केला होता. तुम्ही 22 मिनिटं घेतलेली आहेत. त्यामुळे आयोजक कमिटीचा निर्णय आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हरिभक्त परायण हरिभक्त परायण सन्माननीय अशोकजी मुरबाडे साहेबांचा शुभागमन होता. विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. पकडलाय झेल आणि इथे फलंदाज बाद. रंगतदार पाहायला मिळते हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे 3 ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघाचं वर्चस्व होतं. तर 4थ्या ओव्हर मध्ये धुवाधार बॅटिंग झाली. फलंदाज हिरामनच्या बॅट मधून आपण पाहताय
अंदाजला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. अंदाजचा हा बॉल बॅकफूट वरती पाहायला मिळतो. फलंदाज डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जिथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हिरामन तयार आहे, तो कधी स्ट्रायकिंग एंड वरती येईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 5व्या ओव्हर मध्ये अंदाज आला आणि एक फलंदाजाला या गोलंदाजाचा अंदाजच मिळत नाहीये. अंदाजचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला समोरच्या दिशेने. व्हॉट अ फिल्डिंग, अतिशय कमालीचं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 9 धाब्यांची गरज. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. जिंकायचं तर 3 बॉल मध्ये 9 धाब्या या बनवाव्याच लागतील. नाथ प्रतिष्ठान कानली संघ फाईट तर दिली आहे, परंतु शेवटचे 3 बॉल आणि इथून 9 धाब्यांची गरज. पहिला मॅच हाय व्होल्टेज, पहिला मॅच जिंकणार कोण हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट ना हा फटका दर्जेदार आहे. खेळाडू आहे तिथे एका टप्प्यावरती उचलला. दुसरा धावेचा प्रयत्न 100% झाला आणि रनआउट कोण? फलंदाज हिरामन, कारण क्रॉस झालेच नाहीत. एक मोठा धक्का. दहा धाव्या बनवायच्या होत्या. शेवटच्या ओव्हर मध्ये आला अंदाज आणि अंदाजचा अंदाज आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला लागला नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. अजूनही 8 धावेची गरज. बॅकफूट वरती आलेच, फटका सजवायचा होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. काय गोलंदाजी या मॅच मध्ये, खऱ्या अर्थानं गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. जिथे 5 बॉल फेकले गेलेले आहेत, 2 धावा दिल्या ते मोठा विकेट. जो मात्र सांघिक सफलता मिळाली. जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज हिरामन बाद झाला. 1 बॉल 8 धावेची गरज. अंदाजचा हा बॉल आणि हा सामना जिंकलाय टीम मोरया प्रतिष्ठान जायगाव. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, हार्ड अँड टफ लक. नाथ प्रतिष्ठान कांदली. चला शेक हँड करणं गरजेचं आहे, शेक हँड करणं महत्वाचं.